नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत अक्रॉसचा वापर, उपयोग आणि अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य. म्हणजे अक्रॉसचा वापर कसा केला जातो, त्याचा उपयोग कसा होतो, तर आता बघूया. त्या अर्थ त्या अक्रॉसचा मराठीत जसा अर्थ होतो त्याप्रमाणे त्याचा वापर आणि उपयोग केला जातो. आता अर्थ बघूया अक्रॉसचा. ओलांडूनच्या पलीकडे, विरुद्ध बाजूला, एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत या अर्थाने अक्रॉस यूज केलं जातं. आणि अक्रॉस हे एक शब्दयोगी अव्यय आहे. लक्षात घ्या, अक्रॉस हे एक काय आहे, शब्दयोगी अव्यय आहे. त्याच्यानंतर आता बघूया वाक्य त्याची, म्हणजे वाक्य कशी आहे ती. अक्रॉसची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य. पहिलं वाक्य बघा. रश्मीच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. रश्मीच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. वाक्यना Rashmi's smile spread across her face. Rashmi's smile spread across her face. Her face म्हणजे तिच्या चेहऱ्यावर ते काय पसरलं, हास्य पसरलं. म्हणून वाक्य बघा. रश्मी स्माईल म्हणजे रश्मीचे काय, रश्मीचे हास्य, स्प्रेड होणे म्हणजे पसरणे. अक्रॉस हर फेस म्हणजे तिच्या चेहऱ्यावर, म्हणजे संपूर्ण चेहऱ्यावर असं आहे ते. म्हणजे रश्मी स्माईल स्प्रेड अक्रॉस हर फेस असं आलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य. वाऱ्याने तिचे केस तिच्या चेहऱ्यावर पसरले. वाऱ्याने तिचे केस तिच्या चेहऱ्यावर पसरले. वाक्यना द वाईन पुश्ड हर हेअर अक्रॉस हर फेस. द वाईन पुश्ड हर हेअर अक्रॉस हर फेस म्हणजे पूर्ण तिच्या चेहऱ्यावर काय झाले, ते पसरले. वाईन्स म्हणजे काय, तर वाऱ्याने पुष्ट केले म्हणजे काय झाले, ते ढकलले म्हणजे पसरले गेले असं आहे. म्हणून तिथे पुष्ट यूज केलेला आहे. हर हेअर म्हणजे तिचे केस आणि अक्रॉस हर फेस म्हणजे संपूर्ण चेहऱ्यावरती पसरले. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य बघा. तेथून कोणीही चालत नाही. तेथून कोणीही चालत नाही. वाक्याना नो वन वॉक्स अक्रॉस देअर. नो वन वॉक्स अक्रॉस देअर. देअर म्हणजे तेथून आहे, नो वन म्हणजे कोणीही नाही, म्हणून वॉक्स म्हणजे चालणे असं. वाक्याना नो वन वॉक्स अक्रॉस देअर. त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा. तिचे घर माझ्या घराच्या समोर म्हणजे विरुद्ध बाजूला आहे. तिचे घर माझ्या घराच्या समोर म्हणजे विरुद्ध बाजूला आहे. वाक्याना हर हाऊस इज अक्रॉस फ्रॉम माईन. हर हाऊस इज अक्रॉस फ्रॉम माईन म्हणजे माईन किंवा माय हाऊस म्हणजे माझ्या घराच्या काय आहे, ते समोर आहे किंवा विरुद्ध बाजूला आहे. वाक्याना हर हाऊस इज अक्रॉस फ्रॉम माईन. माईन म्हणजे माझ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं. भोग किंवा छिद्राची खोली 15 फूट रुंद होती. भोग किंवा छिद्राची खोली 15 फूट रुंद होती. वाक्याना द होल वॉज 15 फीट अक्रॉस. द होल वॉज 15 फीट अक्रॉस म्हणजे काय झालेलं आहे, होती. होल म्हणजे छिद्र आहे, लक्षात घ्या. होतीसाठी वॉज यूज केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं. साप गवतावरून सरकला का. साप गवतावरून सरकला का. वाक्यना डीड अ स्नेक स्लीथर अक्रॉस द ग्रास. डीड अ स्नेक स्लीथर अक्रॉस द ग्रास आणि क्वेश्चन्स मार्क म्हणजे सरकला का. हे वाक्य कुठल्या, साध्या भूतकाळात आहे. आणि त्या साध्या भूतकाळात काय यूज केलं जातं, डीड यूज केलं जातं, म्हणून डीड यूज आलेलं आहे पहिल्यांदा. डीड अ स्नेक स्लीथर. स्लीथर म्हणजेच काय करणे, सरकणे.
अक्रॉस द ग्रास म्हणजे पूर्ण गवतावरून तो सरकला का असं, आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला. त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं बघा, शेत ओलांडून शॉर्टकट घ्या. शेत ओलांडून शॉर्टकट घ्या. वाक्य आहे ना, टेक द शॉर्टकट अक्रॉस द फील्ड. टेक द शॉर्टकट अक्रॉस द फील्ड. फील्ड म्हणजे काय, ते शेत ओलांडून काय करा, ते शॉर्टकट घ्या असं आहे ते. त्याच्यानंतर 8वं वाक्य, 3 लाखाहून अधिक निर्वासित सीमा ओलांडून पळून गेले. 3 लाखाहून अधिक निर्वासित सीमा ओलांडून पळून गेले. वाक्य आहे ना, ओव्हर 3 lakhs refugees fled over the border. ओव्हर 3 lakhs refugees fled across the border म्हणजे पळून गेले ते हे करून. रेफ्युजीज म्हणजे लक्षात घ्या निर्वासित असतात ते. बॉर्डर म्हणजे सीमा. फ्लेड म्हणजे काय, पळून जाणे. वाक्य आलं ओव्हर 3 lakhs रेफ्युजीज फ्लेड अक्रॉस द बॉर्डर असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 9वं वाक्य, ते हळूहळू शहर ओलांडून गेले. ते हळूहळू शहर ओलांडून गेले. वाक्य आहे ना, दे मूव्ड स्लोली अक्रॉस द सिटी. दे मूव्ड स्लोली अक्रॉस द सिटी. मूव्ड होणे काय करणे, स्लोली हळूहळू काय केले त्यांनी, शहर ओलांडून ते गेले. त्याच्यानंतर 10वं वाक्य बघा, पूल सुरक्षित आहे, तुम्ही गाडी चालवून ओलांडू शकता. पूल सुरक्षित आहे, तुम्ही गाडी चालवून ओलांडू शकता. वाक्य ना, द ब्रिज इज सेफ, यू कॅन ड्राईव्ह अक्रॉस. द ब्रिज इज सेफ, यू कॅन ड्राईव्ह अक्रॉस असं आलेलं आहे. अँड फुल स्टॉप आलेलं आहे. द ब्रिज इज सेफ, यू कॅन ड्राईव्ह अक्रॉस. त्याच्यानंतर 11वं वाक्य, तुम्हाला रस्त्यावरून चालणारे काही लोक दिसतात का. तुम्हाला रस्त्यावरून चालणारे काही लोक दिसतात का. वाक्य ना, कॅन यू सी सम पीपल वॉकिंग अक्रॉस द स्ट्रीट. कॅन यू सी सम पीपल वॉकिंग अक्रॉस द स्ट्रीट. अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. का, हो किंवा नाही त्याचं उत्तर येतं, लक्षात घ्या. कॅन यू सी सम पीपल वॉकिंग अक्रॉस द स्ट्रीट अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं वाक्य बघा, माझ्या मनात एक चांगला विचार आला. माझ्या मनात एक चांगला विचार आला म्हणजे मनातून तो विचार आला. वाक्य आहे ना, अ गुड आयडिया केम अक्रॉस माय माइंड. अ गुड आयडिया केम अक्रॉस माय माइंड. माय माइंड म्हणजे कशातून, आपल्या हृदयातून म्हणजे मनातून विचार आला. त्याचप्रमाणे इथे गुड आयडिया म्हणजे चांगला विचार, म्हणून अ गुड आयडिया केम अक्रॉस माय माइंड. त्याच्यानंतर 13वं वाक्य, कोरोना विषाणू जगभर पसरला होता. कोरोना विषाणू जगभर पसरला होता. वाक्य आहे ना, द कोरोना व्हायरस स्प्रेड अक्रॉस ग्लोब. द कोरोना व्हायरस स्प्रेड अक्रॉस ग्लोब. ग्लोब लक्षात घ्या, ग्लोब म्हणजे जगभर, म्हणजे संपूर्ण जगभर. अक्रॉसवर केलेला होता तो, काय झालेला होता, स्प्रेड झालेला होता. स्प्रेड होणे म्हणजे पसरणे. व्हायरस म्हणजे विषाणू. वाक्य, द कोरोना व्हायरस स्प्रेड अक्रॉस ग्लोब. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य बघा, चला नदी पोहून ओलांडूया. चला नदी पोहून ओलांडूया. ओलांडूया म्हणून वाक्य आलेलं आहे, लेट्स यूज केलेलं आहे. वाक्य बघा, लेट्स स्विम अक्रॉस द रिवर. लेट्स स्विम अक्रॉस द रिवर असं आलेलं आहे. चला नदी पोहून ओलांडूया म्हणजे लेट्स स्विम अक्रॉस द रिवर. रिवर म्हणजे नदी. त्याच्यानंतर 15वं वाक्य, तिने पानभर एक ओळ काढली आहे. तिने पानभर एक ओळ काढली आहे. वाक्य आहे ना, शी हॅज ड्रॉन अ लाईन अक्रॉस द पेज. शी हॅज ड्रॉन अ लाईन अक्रॉस द पेज म्हणजे काय केलेली आहे, अक्रॉस द पेज म्हणजे पानभर असं केलेलं आहे. शी हॅज ड्रॉन करणे म्हणजे काय करणे, काढणे. लाईन म्हणजे ओळ. शी म्हणजे तिने. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं वाक्य बघा, ती आशियातून प्रवास करण्याची योजना आखत आहे. ती आशियातून प्रवास करण्याची योजना आखत आहे. वाक्य आहे ना, शी इज प्लॅनिंग अ ट्रिप अक्रॉस आशिया. शी इज प्लॅनिंग अ ट्रिप अक्रॉस एशिया. वाक्य आलेलं आहे बघा, प्लॅनिंग करत आहे म्हणजे काय करत आहे, योजना आखत आहे म्हणजे तिची ती चालू आहे. दॅट्स वाय यूज ऑफ इज अँड प्लॅनिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य बघा, ते लायब्ररीच्या रस्त्याच्या पलीकडे आहे. ते लायब्ररीच्या रस्त्याच्या पलीकडे आहे. वाक्य ना, इट्स अक्रॉस द स्ट्रीट फ्रॉम द लायब्ररी.
इट्स अक्रॉस द स्ट्रीट फ्रॉम लायब्ररी. म्हणजे अक्रॉस द स्ट्रीट म्हणजे रस्त्याच्या पलीकडे असं आहे लायब्ररीच्या. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं वाक्य. ते एका टोकापासून ओलांडून जावे. ते एका टोकापासून ओलांडून जावे. वाक्याना इट शूड गो राईट अक्रॉस ॲट वन एंड. इट शूड गो राईट अक्रॉस ॲट वन एंड म्हणजे जावेसाठी शूड यूज केलेला आहे. गो राईट अक्रॉस ॲट वन एंड म्हणजे एका टोकापासून म्हणून तिथे काय केलेलं आहे राईट अक्रॉस ॲट वन एंड म्हणून केलेलं आहे ते. त्याच्यानंतर 19वं वाक्य बघा. नदी पोहून ओलांडणे धोकादायक आहे का? नदी पोहून ओलांडणे धोकादायक आहे का? हो किंवा नाही उत्तर आहे. इथे इजने सुरुवात केलेली आहे बिकॉज ऑफ प्रेझेंट टेन्स आहे म्हणून इज द रिव्हर डेंजरस टू स्विम अक्रॉस. इज द रिव्हर डेंजरियस टू स्विम अक्रॉस अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. क्वेश्चन मार्क्स आलेला आहे बिकॉज ऑफ द इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन सेंटेन्स म्हणून. इज द रिव्हर डेंजरियस टू स्विम अक्रॉस. स्विम करणे म्हणजे काय करणे पोहणे. त्याच्यानंतर अक्रॉस म्हणजे ओलांडून पोहणे ओलांडणे म्हणजे तिचे अक्रॉस यूज केलेला आहे. डेंजरियस म्हणजे धोकादायक. त्याच्यानंतर 20वं वाक्य. तुम्हाला दुर्मिळ तिकिटे कुठे सापडली? तुम्हाला दुर्मिळ तिकिटे कुठे सापडली? वाक्य आहे ना. व्हेअर डिड यू कम अक्रॉस द रेअर स्टॅम्प्स. व्हेअर डिड यू कम अक्रॉस द रेअर स्टॅम्प्स म्हणजे दुर्मिळ तिकिटे. त्याच्यानंतर व्हेअर यूज केलेलं आहे म्हणजे कुठेसाठी अँड क्वेश्चन्स मार्क असल्या ह्या प्रश्नार्थी वाक्य असल्यामुळे क्वेश्चन्स मार्क लास्टला आलेलं आहे. वाक्य आलेलं आहे व्हेअर डिड यू कम अक्रॉस द रेअर स्टॅम्प्स अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. अशा प्रकारे ही 20 वाक्य आहे अक्रॉस यूज करून ही वापरलेली आहे. वाक्य वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की किती महत्त्वाची आहे आणि डेली बेसिसवर ती यूज होत आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित करा. लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा. त्याप्रमाणे त्याची प्रॅक्टिस करा. त्याचप्रमाणे आमचे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची अजून एकदा तुम्हाला आठवण करून देतो. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून. लिंक्डइन अकाउंट आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील म्हणून. तिथे पण बरीचशी माहिती दिलेली आहे त्यामुळे तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचा एक न्यूली यूट्यूब चॅनल्स आहे त्याचं नाव आहे सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स. त्याची यूट्यूब चॅनल लिंक तुम्हाला दिलेली आहे ती बघा. https://www.youtube.com/@swapnilnaik1 आणि ज्याची यूट्यूब हँडल लिंक आहे @swapnilnaik1 म्हणून. हा पण खूप महत्त्वाचा चॅनल्स आहे बिकॉज ऑफ तिथे आम्ही शब्द दिलेले आहेत वर्ड्स देत आहोत त्यामुळे तिथे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. कारण वर्ड्स पण तेवढेच इम्पॉर्टंट्स आहेत आणि इम्पॉर्टन्स काही माहिती असेल ती पण आम्ही तिथे शॉर्ट्समध्ये देणार आहोत. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.